नमस्कार. मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपले स्वागत आहे. पुष्प 5वेचा उर्वरित भाग. इडलीसाठी तृणधान्य, रवा, गव्हाचा रवा आणि तांदूळ आणि 3 डाळी आपण घेतल्या होत्या. इडली बरोबर सर्वसाधारणपणे सांबार घेतलं जातं. हे सांबार तुरीच्या डाळीचं असतं, म्हणजे खाताना 4 डाळी आणि 2 तृणधान्य यांचा समावेश होतो. हे सर्व वनस्पतीजन्य पदार्थ आहेत, परंतु ह्या पद्धतीने ते एकत्रितपणे सेवन केल्याने ह्यात असलेल्या प्रथिनांची एकाची कमतरता दुसऱ्याने भरून काढलेली असल्यामुळे ही जी क्लास 2 वनस्पतीजन्य प्रोटीन्स होती ती आता क्लास 1 प्रोटीन्समध्ये रूपांतरित झालेली आहे. आणि क्लास 1 प्रोटीन्स झाल्यानंतर त्याचं पोषण मूल्य निश्चितच वाढलेलं आहे. सर्वसाधारणपणे इडली आणि सांबार ह्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते. खोबऱ्यामुळे आपल्याला मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स हा एक स्निग्ध पदार्थांचा अत्यंत महत्त्वाचा अंश मिळतो. परंतु ही चटणी जी छोट्या वाटीत दिली जाते त्या वाटीभरच खावी. 3-4 वाट्या चटणी खाऊ नये, नाहीतर या ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण जास्त होतं की जे साठवलं जातं आणि नंतर रक्तामध्ये ते वाढलं जातं, जे घातक असतं. सांबाराची फोडणी करताना आपण तेल वापरतो, त्यामुळे त्यातूनही स्निग्ध पदार्थ आपल्या पोटात जातात. त्यामुळे प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थांचं यांचं योग्य कॉम्बिनेशन होतं. सांबार करताना भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा वापरल्या जातात, परंतु त्या अत्यंत अल्प प्रमाणात असतात. म्हणून जर इडली सांबार चटणी बरोबर शेंगा भाजी किंवा पालेभाजी किंवा दोन्ही थोड्या थोड्या प्रमाणात जर खाता आलं तर त्याचबरोबर खनिज आणि व्हिटॅमिन्सचाही योग्य पुरवठा होऊन अत्यंत चौरस आणि समतोल असा हा आहार होईल. आधीच्या पद्धतीने ज्या इडली सांबार खाल्लं जात होतं त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती किती इडल्या खात होती, किती तासांनी त्यांना भूक लागत होती, खाऊन झाल्यावर किती समाधान मिळत होतं, ते किती वेळ टिकत होतं, किती वखवख होत होती, ह्या सर्वांचा आपल्याला अनुभव आहेच. या पद्धतीने इडली सांबार चटणी भाजी खाल्ल्यानंतर काय परिणाम होतो याचा अनुभव घ्या आणि ह्या बाबतीत जो काय अनुभव आपला असेल तो निश्चित कळवावा. मी हा प्रयोग माझ्या काही पेशंट्सवर केलेला आहे, त्यामुळे या पद्धतीने इथं सांगण्याचं मी धाडस करत आहे. ह्याच पिठाच्या आप्पे, डोसा, अडाई, उत्तप्पाही करून बघावा व आपला अनुभव कळवावा. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. येथेच थांबते.